आमचे बाबा 89 वर्षाचे 90 वर्षाचे लवकरच होतील, पण अजूनही वावरात काम करते. काय वाटतं तुम्हाला जोरवेकर साहेब? राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. आणि तुमचं मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या ब्रोकलीच्या सिरीज मध्ये. आणि मंडळी, तुम्हाला माहिती, तुमच्या ह्या रावडी मंडळींनी घेतलेली आहे शेती हातात. आणि आतापर्यंत जर मागील ब्लॉग्स तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला कळालंच असेल की तुमच्या ह्या रावडी मंडळींना शेती करत असताना आले आहेत किती प्रॉब्लेम. पहिल्या दिवसापासून तर आज गणित मंडळी आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेच. यावरून मंडळी हे नक्कीच कळालंय की शेती काही सोपी नाहीये. आणि मंडळी, अजूनही आपले काही प्रॉब्लेम्स काही सॉल्व्ह झालेले नाहीये. सगळ्यात मोठं संकट, जर मागच्या ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की तुमच्या ह्या रावडी मंडळींना वेळेवर माणसं मिळत नाहीये. आपल्या ज्या ब्रोकलीचं वावर आहे त्याच्यामध्ये झालेलं आहे खूप जास्त तण, खूप गवत वाढलेलं आहे. आणि हे गवत काढण्यासाठी वेळेवर मजूर काही आपल्याला मिळत नाहीये. आणि आपले अर्धा एक खांड, म्हणजे आपल्या ह्या ब्रोकलीच्या वावरामध्ये आहे 3-4 खांड, आणि त्यातले फक्त 2 खांड आतापर्यंत कंप्लीट झालेले. आपल्या एजे भाऊंनी इकडे तिकडे पाया पडून कसं तरी आपण मंडळी वावरात आपले मजूर आणलेले आहेत. आणि मंडळी, आज आपण आपल्या वावरामध्ये महत्वाचं काम करणार आहोत, ते म्हणजे आपण आज सरी लोटणार आहोत. सरी लोटणार म्हणजे काय तर मंडळी, आपली ही ब्रोकलीची झाडं आता यांची वाढ बऱ्यापैकी होत आहे. आणि मंडळी, हे जसजसे मोठे होत जातील तसतसे त्यांची कलडण्याची शक्यता असते. कारण आपण ज्या वेळेला लागवड करतो त्यावेळेला एकाच साईडला सरी असते, त्या सरींवरती आपले हे रोपं लावलेली असतात. त्यामुळे मंडळी, आज आपण एक काम करणार आहोत, ते म्हणजे भर टाकण्याचं काम करणार आहोत आपल्या ह्या रोपांना. परंतु त्यासाठी मंडळी आपण ट्रॅक्टर वगैरे किंवा बैल वगैरे जुंपून किंवा मोठं अवजार इथे वापरू शकत नाही. त्यासाठी मंडळी 2 गोष्टी आहे. एक तर म्हणजे आपण पावड्यानी करू शकतो, परंतु आपलं हे वावर एवढं मोठं आहे की पावड्यानी करणं खूप मुश्किल आहे. आणि त्यात आम्ही आहोत फक्त 2 जण, एजे भाऊ आणि तुमचे डायरेक्टर पर्या. आता तुम्ही म्हणशाल की मंडळी सरळ मजूर लावून काम करा. इथं मंडळी विषय असा आहे, तण काढण्यासाठी तर मजूर मिळत नाहीये. तर ह्या गोष्टींचा जर वेळेत हे काम नाही केलं तर मंडळी शक्य नाहीये बाकीच्या गोष्टी पूर्ण वावर कंप्लीट होणं. मजुरांच्या भरोशावर जर बसलं तर हे काम लवकर कंप्लीट होणार नाही. त्यामुळे आपले एजे भाऊ आणि तुमच्या डायरेक्टर पर्यंत हातात घेतलेले सगळे सूत्र, आणि त्यासाठी आपण एक जुगाडी वस्तू आणली. ते तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे काय ती. आणि त्या पलीकडे मंडळी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या वावरामध्ये आमची पाहणी करण्यासाठी एक महत्वाचा व्यक्ती येणार. तसं तुम्हाला थंबनेल वगैरे बघून तर त्या गोष्टी कळायलाच असतील, परंतु तरी थोडा सस्पेन्स बनवून ठेवू आणि आपण भेटूयात त्या महत्वाच्या व्यक्तीलाही. चला मंडळी, आता तुम्हाला दाखवूया काय अवजार आहे ते पण. आणि आपली ही जी ब्रोकली आहे तिला भर टाकण्याचं कामही करून घेऊ. आणि तुम्ही आनंद घ्या आमच्या बरोबर. ह्या खूप मजेशीर गोष्टी आम्ही पुढे केल्या आहेत. मोडीकर मामा आलेले पुन्हा एकदा. मोडीकर मामा आले पुन्हा एकदा. पाईपलाईन नंतर आता खाली पती भरेला असेल आता पाणी विहिरीत खाली सोडायची. पण मग ती भरेल आहे ना, कसं काय कळेल? ती कशी टाकायची? कशी टाकायची? ती 1 तासच आहे, वर लगे बंद पडून जाईल. सऱ्या बाडायचा कार्यक्रम करायचा आहे आता. आवरा ओ जोरवेकर, आवरा. सरते शेवटी मंडळी, आपण वावरात ठेवलेलं आहे पाऊल. आणि आपण आता सज्ज झालो आहोत आपल्या ह्या जुगाडी अवजाराबरोबर सरी ओढण्यासाठी. मंडळी, तुम्ही इथं बघू शकतात की ह्या सऱ्या किती छोट्या आहेत. त्यामुळेच इथं अशक्य आहे बैल जोडी किंवा ट्रॅक्टर आणणं. त्यामुळेच मंडळी आपण हा जो जुगाडी अवजार आणलंय ते इथं आपण वापरणार आहोत. इथं फक्त फरक एवढाच आहे मंडळी की बैलांची जागा घेतलेली आहे तुमच्या डायरेक्टर पर्या आणि आपले मोडीकर भाऊंनी. आणि फन म्हणजेच माती ओढण्यासाठी लागणारं अवजार त्याची जागा घेतलेली आहे आपल्या एजे भाऊंनी. म्हणजेच ट्रॅक्टर प्रमाणे ताकद लावायचं काम तुमचा डायरेक्टर पर्या आणि आपले मोडीकर भाऊ करणार आहे. आणि त्याचबरोबर माती ओढताना खाली दाब द्यायचं काम आपले एजे भाऊ करणार आहेत. दोन्ही काम मंडळी खूप कष्टाचं आहे.
आणि खूप ताकद लागणार आहे आणि त्याचबरोबर खूप मेहनतही सोबत. रात्री झोपायला काहीही उशीर लागणार नाही आहे, कारण एवढं काम केल्यानंतर फक्त अंथरुणात पाय ठेवायची वेळ आणि आपले डोळे मिटणार. कारण हे काम काही सोपं नाही मंडळी. एवढ्या मोठ्या वावरातल्या सऱ्या फक्त आम्ही 3 जण ओढणार आहोत. आमच्या तिघांचीच मेहनत आता इथं सगळं काही करणार आहेत. चला तर मंडळी, आपलं हे काम पूर्ण करून घेऊ. आमचे बाबा 89 वर्षाचे, 90 वर्षाचे लवकरच होतील, पण अजूनही वावरात काम करते. काय वाटतं तुम्हाला जोरवेकर साहेब? प्रबळ इच्छाशक्ती, दुसरं काय? प्रबळ इच्छाशक्ती. मॉडीकर मामा, काय वाटतं तुम्हाला? मॉडीकर मामा एकदम जुंपले. मॉडीकर मामाची ओळख तुम्हाला याच्यात झाली असेल. आम्ही पाईपलाईनी मध्ये त्यांचं कार्य तुम्ही बघितलं असेल, किती खतरनाक आहे ते. विहिरीत वगैरे, नदीत त्यांनी पूर्ण खाली पाण्यात उतरले होते माहिती, मोरदाराला. पाहिलं का तूच पाहिलं? ठीक आहे, तिकडे आपले बाबा अजून पण कष्ट करताय. त्यांच्या अशा ह्या तडफदार ध्येयाबरोबर बघून, माणसांना बघून आपल्याला कामाची उमेद येतच करायची. होय, असं थोडं कसं आहे, ब्लॉगिंग करता करता मंडळी अशा गोष्टी कराव्या लागतं. कष्ट आणि ब्लॉगिंग दोन्ही एकाच वेळेला. या कॅमेरामॅनचं काम म्हणजे तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर सोपं नसतं. हे बा तिकडं बा मॉडीकर मामा पाहिले, त्यांना आता कळाले किती खेळ बेकार आहे त्यांच्यापेक्षा. ते बरं आहे, आमचं काम आईलं हे कॅमेरा धरायचा, वाढायचं. तेव्हा तिकडं बाबा बाहेरला धारेवरच धरेल आज बाबा. आणलंच देणार आहे तू, तेवढं करूनच घेणार आज. तेव्हा आजी तिकडं आमची म्हातारी पण आली, हे बा पाणी घेऊन आली पोरांसाठी. आजी जवळपास 80च्या पुढे. पोरं आज सगळ्यांना आज झाले. पोरं लय कष्ट करून राहिले. प्रत्येक जण त्याच्या परीने साथ देते आम्हाला, कारण विघ्नच तेवढे येऊ राहिले. असा एक दिवस गेला नाही विघ्नाला. तू आधी आले नाही, स्वतःच हातात घेतलंय. दुसऱ्याच्या भरोशावर शेती नाही होत. काय म्हणता मॉडीकर मामा? बरोबर की नाही? स्वतःला हातात घ्यायला लागतं शस्त्र शेती. तेच केलंय आम्ही मंडळी. चलो बघत राहा मंडळी तुम्ही. ब्रोकली एकदम जोरात झाली आपली. हे बाई थोडस राहून गेलं माग, त्याच्यामुळं भांडण झाले तिकडं. भांडणं काही संपती नाही मंडळी. 90 वर्षानंतर बी भांडणं चालूच आहे. नवरा बायकोचा खेळ काही वेगळा नाही. बरोबर काय? जवळपास 40 वर्ष झाले त्यांच्या लागणार. खेळ चालू द्यायचं. मग किती वर्ष झाले? 70 वर्ष झाले असते. नाही रे एवढं. 60 वर्ष तर कुठंच नाही गाव. 60 वर्ष? हा तरी हा बरोबर. त्यांचं 21-22 वर्ष लग्न होईल असं. नाही रे लहानपणीच. तेच सांगतो तुला. मग जास्त मग मी तुला म्हटलं ना तरी भांडण करते ते बाई. खेळ पाहिजे दोघांचं म्हातारा म्हातारीचा. आमचे बाबा जवळपास 90 वर्षाचे. आमचे बाबा 90 वर्षाचे अजूनही वावरात उभे. अजूनही त्यांची काळजी आहे. काय झालं वावरात, किती झालं अजून पण बघायला आले. आमची आजी पाणी घेऊन आली, पाणी प्यायला पोराला. विचित्र जातोय आपला सारख्या व्हिडिओ काढतोय. एका कुठे केली माहितीये का? तुम्हाला खत टाकायला निंदायला योग्य पडेल. त्याला याला एक गोटी एक गोटी.
तर मंडळी आता बघा नवीन आम्ही सिस्टीम आणली आहे. रात्रीच्या अंधारात चाललंय आमचं बारे द्यायचं काम. बघा नवीन सिस्टीम आणली आहे, तुम्हाला दिसत असेल. तो बघा तिकडे आपला अंकुश भाऊ पाणी भरताना. सकाळी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे कदाचित आत्ताच्या ब्लॉगमध्येच बघितलं असेल आपण साऱ्या वगैरे. इथं पाणी फुटलंय बघा मंडळी. ब्रोकली कशी टवटवीत दिसायला लागली. मागं बघितलं असेल थोडी मरगळल्यासारखी झाली होती आणि आता बऱ्यापैकी मस्त एकदम पाणी भरल्यानंतर टवटवीत. 2:29 झालेली आहे आणि आपली भरणी जवळपास 90% झालेली. 90% नाही म्हणता येणार, 80% झालेली आहे भरणी. असं चाललेलं आहे कारभार. नाईट शिफ्ट चालू आहे मंडळी आपली. भरून झालेले आहे हे 2 खांड भरून झाले आपले. इकडं बाकी अजून भरायचं आणि माणसाची कॅपॅसिटी संपली त्यामुळे ते तिकडं पसरलेले आहे. याच्यातले पण चांगले झाले. ओके आमचं काय इकडं आहे बघा. इकडे एकदम स्वच्छ वावर, ह्या साईडला गतपणच गतपण. अशा प्रकारे आमच्या अर्धवट कामं होत आहे. हे मस्त बघा वाढ बघा मंडळी. हे बघा आपल्या ब्रोकलींचे दिल खुश हो गया. दिल खुश हो गया. हे बघा हे गतपण आहे पण ब्रोकली इकडे जोरात आहे ना. त्याच्यात गतपणाचा प्रॉब्लेम आहे पण ब्रोकली आमची जोरात आहे. म्हणजे त्या गतपणात सुद्धा ब्रोकली दिसू राहिली, उठून बाहेर आली ती. ते आपण जे मारलं ना मारलं ना बेनिविया. ऍक्च्युअली औषध चांगलं होतं ते. त्यांनी माशी वगैरे पांढरी माशी आळी निघून गेली. हे बघा हे अशी सिच्युएशन आहे. प्रॉब्लेम आहे बघा. इथपर्यंत आम्ही कस तरी बाया इकडून तिकडून गोळा करून कस तरी वावर निंदून घेतलं पण तरी एवढं शेवटचं हे बाकीच राहिलंय. बघा किती पूर्ण दाट भरलंय. पण एक पॉझिटिव्ह साईन अशी आहे की ॲटलिस्ट झाडं अजून तरी व्यवस्थित आणि त्यांची वाढ व्यवस्थित होतीये. आणि लवकरच प्रयत्न चाललाय आमचा की हे पण वावर पूर्ण क्लिअर करायचं आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रॉब्लेम माणसांचा इतका खतरनाक आहे मंडळी. एकही मजूर वेळेवर लवकर भेटत नाही. रोज आम्ही सकाळी 5 वाजता उठतो, गावात जरा चक्कर मारून येतो, एखादा भेटला की मजूर भेटतोय की नाही बघायचा प्रयत्न चालू राहतो पण काही एक माणूस लवकर भेटत नाही. पण एक आहे चाललंय लढा द्यायचं काम. प्रत्येक दिवस काही ना काहीतरी नवीन संकट घेऊन येतो. अशीच ही शेतकऱ्यांची प्रत्येकाची परिस्थिती असते. कंटिन्यू प्रत्येक दिवस काहीतरी वेगळे अडचणी घेऊन येतात. काय म्हणतात जोरवेकर साहेब? निबंध थोडं म्हटलं लोकांना कॉन्टॅक्ट द्यावं काहीतरी. मी खुश आहे रे बाबा. मला ना आनंद वाटतो ना माझं चालू आणि ती मजा कष्टाची. हे ना हे इकडच्या साईडचं आहे ना मंडळी एकदम मस्त झाली आहे चारी बाजूने. हा भाग बसतानी बसतं खड्डा इथं नाही बसत. तिकडे बघा हा जो पॅच आहे ना कोपरा इथला हा थोडासा बघा इथं तुम्हाला दिसणार नाही ब्रोकली. तिथं आहे ना खूप तो कोपरा एकदम पूर्ण खाली झालाय तिथं नाही. बाकी सगळीकडे बघा एकदम मस्त असा हा एवढा पूर्ण पट्टा आहे ना पूर्ण ब्रोकली एकदम मस्त झालेली आहे. आणि तो खालचा पण तसंच आहे भरपूर. इकडे पण पूर्ण व्यवस्थित झाली कारण तिथं गवत आहे त्याच्यामुळे आता दिसणार नाही. नक्कीच जेव्हा हे गवत काढल्यानंतर तुम्हाला पूर्ण वावरातलं जितकं पण तण आहे ते बाहेर निघाल्यानंतर जिकडं तिकडं पूर्ण तुम्हाला फक्त हा ब्रोकलीचा कलर जो आहे तोच दिसणार आहे. आणि मंडळी असंच तुम्ही आमच्या बरोबर राहा. आमची ही जी जर्नी आहे ती तुम्ही अशीच बघत राहा आमच्या बरोबर. चला मंडळी भेटूया पुढच्या वेळेला. हे बा मंडळी थ्रिल पा याच्यात काय डोंबलं करणार काय आहे.